गुड मॉर्निंग फ्रेंड्स. करंट इलेक्ट्रिसिटीचा पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, दॅट इज वेटस्टोन्स नेटवर्क. वेटस्टोन्स नेटवर्क नेमकं काय कन्सेप्ट आहे ते अगोदर आपण बघूया. नंतर कंडिशन फॉर बॅलन्स वेटस्टोन नेटवर्क काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. आणि यावर आधारित जर आपल्याला एखाद्या नेटवर्कमध्ये 4 रेजिस्टन्सपैकी 3 रेजिस्टन्स कुठले तरी तुम्हाला दिलेले असतील, तर उरलेला एक अननोन जो रेजिस्टन्स असतो तो कसा फाइंड आउट करायचा, एवढं या व्हिडिओमध्ये आपल्याला आज बघायचं, या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं. आता फिगर तुमच्यासमोर आहे. वेटस्टोन्स हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे, त्याने डिझाईन केलेलं नेटवर्क आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 4 पॉइंट्स मी इथे मिळतो, ए, बी, सी आणि डी. बिटवीन ए and C points the cell is connected, so current is flowing like this from positive to negative I current. ठीक आहे, इथे पण I करंट येणार. मग या ब्रँचेसमध्ये ते करंट काय होणार, तुमचं डिस्ट्रीब्यूट होणार. इकडे जाणाऱ्या करंटला मी I1 म्हणतो, इकडे जाणाऱ्या करंटला आपण म्हणू I2. इथं बी मध्ये गेल्यानंतर, बी पर्यंत गेल्यानंतर काही करंट तुमचं या बाजूने जाणार लाईक दिस. समजा इकडे जाणाऱ्या करंटला मी IG म्हटलं, तर नॅचरली इकडे येणारा करंट काय येणार, इथे हा बघा I1 इथपर्यंत जातोय, त्यातला IG इकडे जाणार, म्हणजे मला इकडे मिळणार I1 मायनस IG. इकडे येणारा करंट I2 आहे, वरून येणारा IG आहे, म्हणजे इकडे येणारे करंट असेल हे IG प्लस दिस करंट, म्हणजे मला मिळणार I2 प्लस IG. एवढं करंट मला या ब्रँचमध्ये मिळणार, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कसं असतं, इफ ब्रिज इज बॅलन्स असं आपण म्हणतो. इफ ब्रिज इज बॅलन्स हा शब्द आला, ब्रिज बॅलन्स होणं म्हणजे काय बघा, आता इथं 2 रस्ते आहेत, 2 वेज आहेत. ए बी सी इकडून पण करंट जाते, ए डी सी इकडून पण करंट जाते, म्हणजे बघा हे एक ब्रँच आहे, ही एक ब्रँच आहे, बरोबर. ए बी सी याला आपण म्हणून ए, ही पाथ आहे, पाथ ए बी सी, आणि इकडे तुमचं ए बी सी हा एक पाथ झाला. त्याच्यामध्ये आपण ब्रिज तयार केला, हा झाला ब्रिज, हा झाला ब्रिज. आता ब्रिज बघा बरोबर सेंट्रल पॉइंटच्या मधून झाला बी आणि डीच्या मध्ये, म्हणजे या दोघं पॉइंट्सला जर पोटेन्शियल सारखं असलं, म्हणजे पोटेन्शियल ऍट पॉइंट बी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट बी असं जर असलं, जर दोघं पॉइंटचं पोटेन्शियल सारखं असेल तर कुठल्याही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करंट फ्लो होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. जर पॉइंट इक्विपोटेन्शियल असतील तर फ्लो 0 असतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला IG जे करंट फ्लो होणार इथे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये ते काय मिळणार, मला 0 मिळणार. कळतं, इथपर्यंत कळतंय. जर मला त्यामध्ये जाणारं करंट 0 असेल, म्हणजे IG ची व्हॅल्यू 0 असेल, IG ची व्हॅल्यू जर मला 0 मिळत असेल तर होणार काय, मग इथून जे येणारं करंट आहे ते इकडे जाणार नाही, IG ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे तेच करंट कुठे येणार, तुमचं क्यू मधनं पास होणार. इथं I2 करंट येत आहे, IG ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे तेच करंट I2 कुठं पास होणार, आपल्याला यस मधनं आपल्याला पास होताना दिसेल. अशी जी कंडिशन असते त्याला म्हणतो आपण ब्रिज इज सेड टू बी बॅलन्स्ड. ब्रिज हा बॅलन्स आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. मग बॅलन्सिंग कंडिशनची ब्रिज अशी आहे, R1 अपॉन R2 म्हणजे एस सॉरी P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. ही झाली बॅलन्सिंग कंडिशन या ब्रिज. इफ द नेटवर्क इज बॅलन्स, द वेटस्टोन्स नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन असते P अपॉन Q. या R मध्ये 2 रेजिस्टन्स, ह्याचा रेशो
आपण या आर मध्ये दोन रेजिस्टन्स याचा रेशो आर एस घेतो मी इथे, बरोबर. या पद्धतीने हे जे आहे दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज बॅलन्सिंग कंडिशन. बॅलन्सिंग कंडिशन ऑफ नेटवर्क. नेटवर्कची हिला काय म्हणतो आपण, बॅलन्सिंग कंडिशन म्हणतो. बट वेन इट इज पॉसिबल, वेन ब्रिज इज बॅलन्स्ड. जर ब्रिज बॅलन्स असेल, गॅलॉनमधून फ्लो होणारं करंट 0 असेल, तर आपल्याला या पद्धतीची कंडिशन त्या ठिकाणी ऑब्टेन होते. आता परीक्षेमध्ये याचं प्रूफ विचारलं जातं. याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की पी अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण करूया प्रूव्ह. आता कसं करणार मग प्रूव्ह? आपण काय करू, या ठिकाणी वेगवेगळे लूप्स आहेत, जसं आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ मध्ये आपण बघितलं होतं त्या पद्धतीने. मग मी काय करतो, अगोदर आपण अप्लाय किर्चॉफ व्होल्टेज लॉ. मग किर्चॉफ व्होल्टेज लॉ आपण ह्या लूपला अप्लाय करणार. कुठल्या लूपला अप्लाय करू आपण आता, ए बी डी ए, ए बी डी ए या लूपला मी किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय केला. ए बी डी ए किर्चॉफ व्होल्टेज लॉ माहिती आहे आपल्याला. आपण बेरीज करतो, समेशन ऑफ पोटेन्शियल आणि ईएमएफ यांची समेशन 0 होते असं आपण म्हणतो. आपण काय करूया आता, अगोदर इथून सुरुवात करूया. आपण काय करतो, प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. किर्चॉफ व्होल्टेज लॉ आठवतो तुम्हाला, प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. जर ते लूप ट्रेस केलेल्या दिशेने असेल तर आपण त्याला निगेटिव्ह मानतो. लूपच्या दिशेने असेल तर निगेटिव्ह. लूप आपण ए बी डी ए असं मानलंय, असं या पद्धतीने. त्या दिशेने जाणारं करंट आहे म्हणून निगेटिव्ह, म्हणून मी काय लिहिण्याला मायनस I1 आणि रेजिस्टन्स आहे तिथे पी प्लस. इकडे आलो मी इकडे. आता इथे तर हा 0च आहे, म्हणून या ठिकाणी मी जरी त्याचा प्रॉडक्ट घेतला G इंटू आय जी, ही टर्म 0 आहे, त्याच्यामुळे ती घ्यायची गरज नाही. ते रफ करून टाकतो, कारण आय जीची व्हॅल्यू 0 आहे. का 0 आहे, कारण ब्रिज इज बॅलन्स्ड. इथून पुढे आलो इथे करंटची डायरेक्शन अपोजिट आहे. लूप आपण असं ट्रेस केलं की नाही, करंट अपोजिट आहे म्हणजे मी काय करणार याला प्लस मानणार, म्हणजे प्लस I2R इज इक्वल टू काय मिळणार मला 0, किंवा I1 एक्सचेंज करता येईल आपल्याला, म्हणजे I1P इज इक्वल टू I2R अशी कंडिशन आपल्याला टाकता येते. मी काय केलं, याला या बाजूने नेलं, या पद्धतीने करतोय का. चला ठीक आहे. परत समजा तुम्हाला समजत नसेल तर याला इकडे घेऊन जाऊ, तर ठीक आहे. I2R इज इक्वल टू I1P. ओके ठीक आहे, काही अडचण नाही. आता हे झालं इक्वेशन 1. आता मी किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करतो. अप्लाय किर्चॉफ व्होल्टेज लॉ टू सेकंड लूप कुठलं घेतो आता मी, बी सी डी बी. बी सी डी बी बघितलं लूप, बी सी डी बी हे लूप घेतो मी. आता ह्या लूपला मी अप्लाय करतो. परत बघूया, आपण इथून सुरुवात करूया. करंटचं लूपच्या दिशेने करंट आहे म्हणून मायनस, सो इट इज मायनस I1Q. इकडे आलो मी, लूपच्या अपोजिट दिशेने आहे, ट्रेस केलेल्याच्या अपोजिट दिशेने, सो मी याला करणार प्लस I2R, किंवा परत कसं घेतो मी I2, एक मिनिट चुकलं आहे, I2S बरोबर आहे. I2S असं झालं आपलं. म्हणजे मी काय करणार, इज इक्वल टू 0. मी काय करणार, I2S इज इक्वल टू I1Q असं आपल्याला त्या ठिकाणी सेकंड इक्वेशन मिळणार. मिळालं ना सेकंड इक्वेशन. मी काय करतो, आता रेशो घेऊन टाकतो. या 2 ला मी 1 ने डिवाइड करतो. डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 असं मी थोडं